नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय बरोबर 10 वाजतायत, 1 मिनटं बाकी आहेत 10ला. तर सर्वात पहिले उबर ऑनलाईन करूया आणि त्यानंतर त्याचा आवाज कमी आहे मोबाईलचा, ठीक आहे. आणि त्यानंतर मग आपला रॅपिडो, याला पण ऑनलाईन करूया. आज आहे संडे, तर संडेच्या दिवशी बघूया कसा दिवस जातोय. गो टू एरिया टाईम एंड, ठीक आहे. चला, वेट फॉर फर्स्ट राईड. आय होप चांगली राईड लागतील आज. मित्रांनो, CBD बेलापूरची राईड लागली आहे आता जस्ट. तर यांना घेऊन जातो CBD बेलापूरला. कुठे आहेत हे? धर्मवीर सिंग जवळपासच कुठेतरी दिसतात. 21 मिनटं लागले ही राईड कंप्लीट करायला. 10.5 किलोमीटरचे 248 रुपये भेटले. आणि मी आता सध्या आहे बेलापूरमध्ये. तर इथून आता राईड आता आपण शोधूया. तरीच बोललं राईड लागत कशी नाही, मी तिकडे चालूच नव्हतं केलं गो ऑनलाईन. तर इथून ना, ओके, CBD बेलापूर कुठे जायचं हे समजत नाही आहे. हे मुंबई आहे. हा बदलापूरचे 40 रुपये देतोय, पण तो पहिलावाला का समजला नाही कन्सेप्ट. कुठे आहे हे? एकदम हायवेच्या इथेच कुठेतरी आहे. नको नको, अशा ठिकाणी नको जायला जिथून कुठली राईडच लागणार नाही आणि फुकटचं खाली पिली MT यायला लागेल. अंबरनाथच्या राईड लागत आहेत. त्यानंतर ही कुठली आहेत? बोरिवली. 1 तास 16 मिनटं लागतील बोरिवलीला जाण्यासाठी. बघा राईड, बघा इथे राईडचा कचरा आहे. चिंचवण, ओके, CBD बेलावरून चिंचवण. नको, बोरिवली नाही. एखादी चांगली राईड बघतो आणि मग उचलतो. एक राईड ॲक्सेप्ट केली आहे. महापेला कुठेतरी जायचं आहे. आता हे ॲक्च्युअलमध्ये कुठल्या साईडला आहे मला पण नाही माहिती, बट नवी मुंबईचीच आहे म्हणून उचलली. कस्टमर कॉलच उचलत नाही आहे. युझी मॅम, पिकअप द कॉल. आपण कॉल करत असलेला नंबर सध्या अनुपलब्ध आहे. The number you are calling is currently unavailable. आप जिस नंबर पर कॉल कर रहे हैं वो अभी उपलब्ध नहीं है. उपलब्ध नाही आहे? अबे राईड बुक केली आहे कस्टमरनी, असं कसं उपलब्ध नाही आहे? आता मी आहे महापेमध्ये. महापे ॲक्च्युअलमध्ये बघ इकडे आहे, इथे आहे आणि मी आहे इथे. ही कुठली तरी कंपनी, नेक्स्टेक इन्फोटेक सोल्युशन, हा कंपनी आहे ही. तर आता एक ट्रिप लागली होती यार, पण मी विसरलो की इथं स्टॉप करायचा ऑप्शन पण असतो. पण ठीक आहे, आता काय हरकत नाही. 23चा रेट होता इथे 23 होता, आता इथे 20 झाला. मी आता U-टर्न मारून येणार निघतो. जर लागली एखाद एक ट्रिप तर ठीक आहे. मी असं पण करू शकतो की इथे ना पनवेल टाकतो. पनवेल आलं इथे, नेव्हिगेशन, त्यामध्येच एखादी ट्रिप लागली तर ठीक आहे. 1-2 ट्रिप लागत होत्या, उचलल्या, पण त्या काय मला भेटल्या नाही. आय गेस नशिबामध्ये नव्हत्या. तर मी ते काम करतो, मी ना आता निघतो इथून. जाऊ कुठे, पण अशा ठिकाणी जायला लागेल जिथे आपल्याला लागतील. मी थोडंसं सिटी-बिटीच्या आतमध्ये घुसायला लागेल. ठीक आहे, घुसतो आणि बघू कसा काय ते सीन आहे. ट्रिप भेटत नव्हती. जे चांगल्या ट्रिप आहेत त्या मला काय नशिबात भेटत नव्हत्या, म्हणून मी घनसोलीची ट्रिप घेतली आहे. काहीतरी 10 किलोमीटरचे 177 रुपये समथिंग असं काहीतरी दाखवत होता. कस्टमरचं आता बोलणं झालं आहे, ते कस्टमर काहीतरी घेत आहेत. ते बोलले की 2 मिनिट थांब, बोलते आपल्याला बोलते इथूनच बोलते U-टर्न घ्यायचं आहे. ते बोलतो ठीक आहे, काय हरकत नाही, थोडासा लवकर या, म्हणजे जेणेकरून टाईम वाया झाला नको.
ऐरोलीची राईड लागली आहे आणि आपण आता सध्या तुर्भेमध्ये आहोत. तर पिकअपच 4 किलोमीटरचं आहे, पण आता काय करणार, ॲक्सेप्ट केली आहे. आणि एवढा मोठा पिकअप बघून थोडासा वाईट वाटतो, पण आता काय करणार, पिकअपचे पैसे ते कंपनी देत नाही. सो असू दे, चला काय हरकत नाही. ती ऐरोलीची आहे ट्रिप, तर जाऊ पिकअप करायला. फक्त कस्टमरने कॅन्सल नाही केली पाहिजे. ऐरोली घनसोलीच्या मध्येच आहेत. 3.5 किलोमीटरचे पिकअप, 4 किलोमीटरचे पिकअप असे पिकअप लागतात. ऑप्शन नंबर 1 की डायरेक्ट वाशीला जायचं. ऑप्शन नंबर 2 इथे थांबून वाट बघायची. आता एक बेलापूरची राईड मला लागली होती, इथे ट्रॅफिक लागलं होतं आणि मी गाडी चालत होतो आणि तेवढ्यात बघतोय तर कोणीतरी ॲक्सेप्ट केली. मस्त ट्रिप होती बेलापूरची, 350 रुपये देत होता, पण यार आपल्याला भेटली नाही. आणि तसं आहे आज संडे, तर इतकं ट्रिप लागत पण नाही आहेत. जवळजवळ 3 तास झाले. 3 तासामध्ये 1000 रुपयाची अर्निंग पण अजूनपर्यंत झाली नाही आहे माझी. तर बरेच जण बोलत आहेत की अर्निंग वगैरे दाखवू नको, तर ठीक आहे, या गोष्टीचं मी लक्ष ठेवेल थोडा. आणि लोकेशन कुठून कशी ट्रिप भेटली आणि किती रुपयाने पडली आणि किती पर किलोमीटरचा रेट पडला हे मी तुम्हाला दाखवेन. टोटल ओव्हरऑल अर्निंग दाखवणारच नाही. तर ठीक आहे, आता मी एक काम करतो, मी आहे ना 1 वाजून 22 मिनिटं झालेत, 1 वाजून 30 मिनिटांनी वाट बघेन आणि डायरेक्ट मी वाशीला निघून जाईन. काय करणार हे विनाकारण, मला असं वाटतं की वेळ वाया जातोय. पेटोमध्ये पण तळोजा वाजली आणि उबरमध्ये पण तळोजा वाजली. तर जवळच कुठेतरी जायचं आहे. पहिले बघतो, सगळ्यात पहिले तर काय करतो की इथून आहे ना हे ऑफ करतो आणि आपला रॅपिडो जो आहे तो पण इथून मी ऑफ करतो. आता चला लोकेशनवरती जाऊया कस्टमरच्या. करोडोची गाडी पॉश. आता मी मित्रांनो आहे तळोजामध्ये, इथे गो ऑनलाईन करूया. आणि हे आहेत कस्टमर, हे इन्व्हेस्टर आहेत बेसिकली. तर मी बोलत येत होतो. तर मग आता इथे काय दिसतंय का ऑपॉर्च्युनिटीजमध्ये? नाही. चला मग निघूया आता. इथून काय टेन्शन नाही जास्त. घनसोलीची वरून सुटका तर झाली आहे, बॅक टू बॅक ट्रिपा लागतात. घनसोलीवरून तळोजा, तळोजावरून पनवेल, नाही तळोजावरून बेलापूर, बेलापूरवरून पनवेल, ए भाई. आणि पनवेलवरून आता मी चालले 3.5 किलोमीटरचा पिकअप आहे. कोण आहे माहीत नाही, कस्टमर का मॅडम जे पण काय आहे, त्यांना नेरूळला ड्रॉप करायचं आहे. बट मला आली आहे सुसू करायला टाईम नाही मित्रांनो. जेव्हा थांबलो होतो तेव्हा एकदम बेकार ट्रिप लागत होत्या आणि आता ट्रिप लागतात चांगल्या, तर मला हे झालं. लोकेशन बघा जरा. बाहुना कस्टमरनी इथे गाडी बोलवली आहे. हे बघा, आता लोकेशन चुकीचे दाखवतोय. ऑब्वियस आहे की इथली लोकेशन नसणार, बिल्डिंग मध्ये लोकेशन आहे. युटर्न मारतो गाडी. भावना मॅडम फोन उचला प्लीज. ऑफरोड ही असं वाटते ट्रिप करायला नाही, ऑफरोड करायला आलंय. काय लोकेशन टाकतात रे, फालतू. ही आहे एक्झॅक्ट लोकेशन, ती आहे बिल्डिंगचं नाव. इथे पण बिल्डिंगचं नाव तोच आहे. अरे पण उचलायला तर पाहिजे फोन, उचलत का नाही आहे? राईड करून मला पाय दुखायला लागले आणि मला आली होती सुसू. आता एक नेरूळमध्ये मी जस्ट ड्रॉप केला कस्टमरला आणि जस्ट वॉशरूमला आलो. इथे CNG पंप पण आहे, CNG पण टाकून घेतो. पण पाऊस बघा यार, थांबायला लागणार इथे. भिजलो रे, पावसात भिजलो. दिसणार नाही सगळ्या शर्टामध्ये, पण खरंच भिजलो. हीटर चालू केल्या पण काय उपयोग आहे नाही. CNG वरून घेतो. आता मी फुल आहे. जोपर्यंत CNG संपणार नाही माझा तोपर्यंत मी घरी जाणार नाही. आजच्या गावात होऊ दे खर्च, बघू आज किती रविवारी कमाई होते. आता मला माथेरान रोडला जायचंय, ते कस्टमरला पिकअप करायला जायचंय. कस्टमरचं नाव आहे नितीन. कुठून पिकअप करायचंय मला पण नाही माहिती जेन्युइनली.
गाडी असो. चला, हाय काका, कसे आहात? व्यवस्थित एकदम. तर अपडेट काही असं आहे की एका कस्टमरला ड्रॉप तर केला मी. माथेरान रोड होता, थोडासा गावाच्या साईडलाच ड्रॉप करायचा होता. तिथून एक जुईनगरची राईड लागली आहे. ह्याच्या आधी पण सेम राईड लागली होती, त्यांनी कॅन्सल केली कारण मी कॉल करून बोललो होतो की भाई 6.5 किलोमीटर यायला लागणार आहे, जायचं आहे का कॅन्सल करायचं. तो बोलला की थोडा इमर्जन्सी आहे. मी बोललो चल ठीक आहे, मग दुसरा कुठला रायडर भेटला तर तो ॲक्सेप्ट करेल. पण ती मलाच राईड लागली कारण त्याची राईड कोण ॲक्सेप्ट करत नव्हता. तर मी जनरली आय एम रेडी, मला राईड करायला मी काही प्रॉब्लेम नाही. मी त्याला तेच बोललो की बाबा तुला परत राईड कॅन्सल करायची असेल कर, टेन्शन नाही, मग मी तर जायला तयार आहे, पण ट्रॅफिकमुळे मी काही नाही करू शकत. तर तो बोलला की ठीक आहे बाबा तूच ये, आम्ही वाट बघतो. आता इथे बघा ही ट्रॅफिक आहे, त्याला काही नाही करू शकत ट्रॅफिकला. ओके, तर जुईनगरला मी सोडलं. ते कस्टमरनी मला 25 रुपयाची टिप दिली आणि 404 रुपयाचं बिल होतं. बट उबर ॲपमध्ये 500 रुपयाचं बिल म्हणजे हे दाखवतोय. पैसे किती भेटलेत तर 500 रुपये दाखवतोय. असं काय नाही, जेन्युनली आय डोंट नो. आता परत एक पनवेलची ट्रिप लागली आहे. इथूनच 6.5 किलोमीटरचा पिकअप आहे. मला इतके लांब पिकअप का देते कंपनी आय डोंट नो. बट मराठी माणसं भेटत आहेत तर जरा काम करायला हाऊस येते, यु नो, हाऊस. आणि हा CNG मित्रांनो गेलाय, हा डबल नॉर्मली 700 रुपयाचा CNG जातो, आज तर डबल CNG गेलाय. तर बघू आज किती कमाई होते. टाइम बघू शकता, 8 वाजून 26 मिनिटं झालेले आहेत. आणि एका हातामध्ये फोन, एका हातामध्ये स्टेअरिंग आणि लक्ष रस्त्यावरतीच आहेत, व्हिडिओवरती नाही आहेत. तर कॅमेरा अँगल जर थोडा चुकला तर थोडा ॲडजस्ट करा, ठीक आहे. कारण मला अजिबात टाईम भेटत नाही आहे. मला पाण्याची बॉटल घ्यायची आहे, गेल्या 2 वाजल्यापासून मला पाण्याची बॉटल घ्यायची आहे, बट मला टाईमच भेटत नाही. आता ह्या कस्टमरला मी ड्रॉप केला ना तर सगळ्यात पहिले पाण्याची बॉटल घेईल, कारण AC मुळे ना माझा घसा सुकतोय. साडे 11 वाजलेत आणि गाडी किती किलोमीटर चालली हे सांगतो पहिले. आज गाडी चालली आहे 257.7 किलोमीटर आणि जवळपास आपला 1400 रुपयाचा CNG गेलेला आहे. पहिली राईड आपल्याला भेटली 10 वाजून 1 मिनिटांनी, 10.48 किलोमीटर्स 248. त्यानंतर मग अर्ध्या तासानंतर आपल्याला दुसरी राईड लागली 14.20 किलोमीटर्स 224 रुपये. त्यानंतर डायरेक्ट तिसरी 6 किलोमीटरचे 162. आणि इथेच थोडे गडबड झाले की ह्या एरियामध्ये जायला नव्हतं पाहिजे, बट ठीक आहे. मग त्यानंतर 4 किलोमीटरचे 117 रुपये. त्यानंतर मध्ये 25 किलोमीटरचे 417 रुपये. त्यानंतर 15 किलोमीटरचे 276. त्यानंतर 14 किलोमीटरचे 241. नंतर 23 किलोमीटरचे 377. आणि हा आपल्याला खूप चांगला भेटला होता, 19 किलोमीटरचे 401 रुपये. त्यानंतर एक राईड कॅन्सल झाली. त्यानंतर 20 किलोमीटरचे 503 रुपये, हा पण एक चांगली राईड होती. त्यानंतर 18 किलोमीटरचे 400 रुपये, ही पण राईड चांगली होती. त्यानंतर 20 किलोमीटरचे 352, ही राईड ओकेशी होती. आणि त्यानंतर मग 22 किलोमीटरचे 395, ही पण राईड ऑन एन ॲव्हरेज होती. त्यानंतर रॅपिडोमध्ये जी राईड होती ती लागली होती 10 किलोमीटरची 177 रुपीजची आणि बस इतकंच होतं. आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं तर ह्याची पूर्ण तुम्ही कॅल्क्युलेट करा किती अर्निंग झाली आहे ते आणि मग कमेंट करून सांगा. आता बरेच जण असे बोलतात की अर्निंगच सांगत नाही तर मग व्हिडिओ बघून काय फायदा. तर सिम्पल आहे यार, अर्निंग दाखवली की नजर लागते है ना. आणि मग जर व्हिडिओ बघून फायदाच नसेल तर मग सोडून द्या विषय, है ना. तर आता मी टाईम बघा, 12 वाजून 20 मिनिटांनी व्हिडिओ शूट करतो आहे. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आजचा दिवस बऱ्यापैकी चांगला होता. CNG जो आपल्याला लागला आहे तो 2दा वेळा CNG टाकायला लागला आहे. एक 630 रुपयाचा CNG बसला आहे आणि एक 750 रुपयाचा CNG बसला आहे. तर त्याचं जर टोटलचं करायला गेलं तर 750 प्लस 630, 1380 रुपयाचा आपला CNG गेला आहे. आणि हे वाचूनसुद्धा पण आपल्याकडे डिसेंट अमाऊंट राहिलेली आहे. ते पण किती, 11 तासामध्ये. 10 वाजता लॉग इन केलं होतं, 11-11:30 वाजता बंद केलं. सिम्पल, म्हणजे 11 तास पकडून झाला. 11 तासामध्ये बऱ्यापैकी डिसेंट अमाऊंट आपल्याला
राहिलेली आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गुड नाईट. मी चाललो झोपायला.